श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे नामधारका, अंबरीश राजाचे निमित्त करून श्री विष्णूंनी पृथ्वीलोकात मनुष्यरूप धारण करून अनेक अवतार घेतले. विष्णूंनी सर्वप्रथम मत्स्य, त्यानंतर कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम यांचा अवतार घेतला. पुढे दशरथाच्या वंशकुळात श्रीरामांचा प्रख्यात राजस अवतार झाला. त्यानंतर श्रीकृष्ण अवतार घेत गवळ्याच्या घरी गुरे राखली. त्यानंतर वस्त्रांचा त्याग करीत ते नग्न होऊन बौद्ध अवतार धारण करता झाले. येणाऱ्या काळात ते कल्की अवतार धारण करून घोड्यावर स्वार होऊन येतील. भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आणि दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी परमेश्वर नाना रूपात नाना वेश धारण करून घेतो. द्वापार युगानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला. ब्राह्मण कुळामध्ये अज्ञानी लोक जन्म घेते झाले, भ्रष्ट आचरण करते झाले आणि कलियुगाचा महिमा सार्थ करू लागले. ज्याप्रमाणे भक्तरक्षणार्थ श्री गुरुनाथ अवतरले आणि भगीरथाने सगरपुत्रांच्या उद्धारासाठी भूमीवर गंगा आणवली, त्याचप्रमाणे कलियुगात एक स्त्री विष्णुरूपी दत्ताची आराधना करीत असत. तिच्या पोटी साक्षात दत्त अवतरित झाले. या महान आश्चर्यास तू सावध चित्ताने श्रवण कर. उत्तम अशा ब्राह्मण वर्षातील आपस्तंभ शाखेचा अपराज नावाचा ब्राह्मण पूर्व देशात पिठापूर येथे राहत होता. त्याची सुमती नामक पत्नी सदाचारणी आणि पतिव्रता होती. अतिथी आणि अभ्यांगत यांचे ती भावभक्तीने पूजन करीत असे. एकनिष्ठतेने पतिसेवा करणारी सद्गुणी स्त्री नित्यनेमाने अतिथींचाही आदर सत्कार करीत असतानाची ही कथा. एकदा अपराज व सुमती यांच्या घरी श्राद्धविधी चालू असताना भगवान श्री दत्तात्रय तेथे अतिथी वेश धारण करून आले. श्राद्धविधीसाठी ब्राह्मण जेवायचे बाकी असतानाही सुमतीने दारी आलेल्या अतिथीरूपी श्री दत्तात्रयास भिक्षा घातली. तेव्हा साक्षात्कारी दत्त लागलीच प्रकट झाले. त्यांनी त्रयमूर्तीचे अतिव गुढ असे रूप धारण करून सुमतीला दर्शन घडवले. तेव्हा प्रतिव्रता सुमतीने श्री दत्तात्रयांना मनोभावे वंदन केले. श्री दत्तात्रय म्हणाले, माते, तुझ्या मनात असलेली इच्छा प्रकट कर, ती मी नक्कीच पूर्ण करीन. त्यावर सुमती म्हणाली, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करणारा व वर तू मला देणार असशील तर तसेच कर. तुझे बोलणे मिथ्या ठरून देऊ नको. हे जगतधारका, हे अनाथांच्या नाथा, हे नारायणा, तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर, अशी विनंती करत सुमती श्री दत्तात्रयांच्या पाया पडली. तेव्हा तिची तळमळ पाहून श्री दत्तात्रय संतुष्ट झाले आणि तिचा हात आपल्या हाती घेत तिला आश्वस्त करीत म्हणाले, हे माते, तुझी इच्छा तरी काय ते तरी सांग. तेव्हा सुमती म्हणाली, तुम्ही मला माते म्हणून संबोधले, माझा उल्लेख माता असे केला, तेव्हा आता आपले वचन सत्यात उतरावे. मला बरेचदा पुत्रप्राप्तीचा योग प्राप्त झाला, मात्र त्यातील कुणीही जगला नाही. जे जगले ते अंध आणि पांगडे आहेत. मी जन्मास घातलेला एकही पुत्र योग्यतेचा नाही. तेव्हा हे पुराण पुरुषा, ज्ञानसागरा, तुमच्यासारख्या ज्ञानी, बुद्धिवंत, कीर्तिवंत पुत्र मला व्हावा. तिचे बोलणे ऐकून श्री दत्तात्रय संतुष्ट झाले. भक्तजनास दीक्षा देण्याचे कार्य पुढे घडणारच होते. त्यास अनुसरून श्री दत्तात्रय म्हणाले, तुला महान तपस्वी पुत्र लाभेल, जो तुझ्या वंशाचा उद्धार करेल आणि त्याची कलियुगात अखंड कीर्ती नांदेल. मात्र तो बालक तुम्हाला जे सांगेल त्याचप्रमाणे तुम्हाला वागावे लागेल, अन्यथा तो अत्यंत श्रेष्ठ असा ज्ञानी बालक तुमच्यापाशी राहणार नाही. तो बालक नक्कीच तुमचे दैन्य दूर करणारा निपजेल. एवढे सांगून श्री दत्तात्रय अंतर्धान पावले. तिच्यासोबत घडलेला तर्क व आश्चर्यकारक प्रसंग तिने आपल्या पतीच्या कानावर घातला. साक्षात श्री दत्तात्रय आपल्या पोटी अवतार घेत असल्याचे लक्षात येताच अपराजांनाही आनंद झाला. मध्यान्ह समयची वेळ म्हणजे अतिथीची येण्याची वेळ. त्यावेळी श्री दत्तात्रय अतिथी रूपाने साक्षात येतात. तेव्हा त्यांना आवर्जून व आदरपूर्वक भिक्षा घालावी. त्यास उपाशीपोटी अथवा विन्मुख पाठवू नये. माहूर आणि करवीर ही श्री दत्तात्रयांची निश्चित स्थाने आहेत. पांचाळेश्वर येथे त्यांचे नित्य वास्तव्य आहे. श्री दत्तात्रय कुठल्याही वेळी कुठल्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे दारी येणाऱ्या अतिथीला नित्यनेमाने आणि मनापासून भिक्षा घालावी. एवढे सगळे झाल्यावरती सुमतीच्या मनात रुखरुख लागली होती. ती अपराजांना म्हणाली, आज मात्र मी तुमची अवज्ञा केली.
ब्राह्मणांचे श्राद्धविधीचे भोजन घेणे बाकी असतानाच मी त्यापूर्वीच अतिथीला भिक्षा गाठली. पत्नी सुमतीचे बोलणे ऐकून अपराज म्हणाले, पतिव्रते, तू योग्य केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. आम्ही पितरांसाठी जे विधिकर्म करावे आणि श्री विष्णूला अर्पण करावे, तोच विष्णू साक्षात आपले घरी प्रकट होऊन भिक्षा स्वीकारता झाला. आज माझे सर्व पितर तृप्त झाले, कृतार्थ झाले, स्वर्गसुखास प्राप्त झाले, कारण येथे साक्षात त्रयमूर्ती अवतार श्री दत्तात्रयांचे आगमन झाले. तुझी माता पित्रे देखील धन्य आहेत. हे सुमती, तुला जो वर प्राप्त झाला त्यानुसार तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल, तेव्हा आता त्याविषयी मनात शंका धरू नकोस. ती दोघे उभयता निश्चिंत मनाने समाधान पावली. काही काळानंतर ती सुमती गरोदर राहिली. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर ती एका शुभ मुहूर्तावर प्रसूत झाली. ब्राह्मण स्नान कर्मे आटपून जातकर्म संस्कार करता झाला. सर्व ब्राह्मण मंडळींना एकत्रित बोलावले गेले आणि त्यांनी मोठ्या आनंदाने बालकाच्या भविष्याविषयी विचारले असता ब्राह्मणाने सुतवाच केली, हा मुलगा मोठा तपस्वी, दीक्षा देणारा आणि जगद्गुरू असेल. हे ऐकून सुमती व अपराज म्हणाले, श्री दत्तात्रयांनी आम्हाला वर प्रदान केला आहे व हा बालक आमच्या कुळाचा उद्धार करणारा कुलदीप होईल असे सांगितले आहे. त्या ब्राह्मणाने नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले, कारण भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी साक्षात त्रयमूर्ती दत्ताने स्वतः अवतार घेतला होता. ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतलेल्या बालकाचे त्याच्या वयाच्या 7व्या वर्षी मौजीबंधन करण्यात आले. मुंज झाल्यावर श्रीपाद वेदपठण शिकले. शास्त्र, मीमांसा, तर्क आदी शास्त्रांचे तो निरूपण करून आणि विवरणही करू लागले. त्याचे आकलन आणि विवरण पाहून नगरातील लोक त्यांचे कौतुक करू लागले आणि पुढे अखेर तपघर होईल असे सांगते झाले. श्रीपाद सर्वांना आचार व व्यवहारातील धर्म, प्रायचित्त यावर मार्गदर्शन करीत असत. शिवाय ते वेदांताचा भाष्याचा अर्थ, अन्वयार्थ देखील उलगडून सांगत असत. अशातच श्रीपाद हे 16 वर्षाचे झाले तेव्हा मातापित्यांनी त्यांच्या विवाहासंबंधी बोलणी करण्यास प्रारंभ केला. त्यांनी श्रीपादांसोबत विवाहाचा विषय काढला तेव्हा श्रीपाद म्हणाले, मी तपस्वी आहे, ब्रह्मचारी आहे. योगमार्गे स्त्री वाचून अन्य स्त्रिया मला योग्य ठरणार नाही. हे माझे निर्धारपूर्वक बोलणे लक्षात घ्या. माझे नाव म्हणूनच श्री वल्लभ आहे. याच कारणाने त्रयमूर्ती दत्तावतारात श्रीपादाचे नामकरण श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. पुढे श्रीपाद वडिलांना सांगते झाले, मी उत्तर दिशेला जाणार आहे. त्याचे बोलणे ऐकून अपराज ब्राह्मणांना श्री दत्तात्रयांनी पूर्वी केलेली सूचना आठवली. त्या भिक्षुकाने जे सांगितले ते खरे झाले असे अपराज सांगते झाले. आता या मुलाच्या बोलण्याला विरोध केला तर नक्कीच विघ्न येईल असा विचार त्या मातापित्यांच्या मनात डोकावला. अवतारी पुरुष आहेत, यांच्या जे मनात आहे तेच त्यास करू द्यावे असे त्या दोघांनी आपापसात ठरवले. मनाशी निश्चय करून ते श्रीपादांना म्हणाले, तुम्ही आमचा सांभाळ कराल अशी आमची आशा होती. हे बोलताना त्यांचे मन व्याकुळ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत्या झाल्या. पुत्रप्रेमामुळे ते दोघेही जण एकाकी मूर्छित झाले. मातेचे दुःखी पाहून त्या अवतारी सत्पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभाने प्रथम मातेला शुद्धी वाढली, तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि ती म्हणाली, माते, चिंता करू नकोस. तुला जे हवे आहे ते सारे काही मी तुला देईन. तू सुखाने राहा. त्यावर सुमती म्हणाली, तुमच्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणी सांभाळाल, आमचे दुःख दूर कराल असे वाटत होते. तुम्हाला जे अन्य 2 पुत्र आहेत त्यापैकी एक आंधळा आणि दुसरा पांगळा आहे. पुढे त्यांचा सांभाळ कोण करेल? आमचा सांभाळ कोण करेल? सुमतीचे हे बोलणे ऐकताच श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या दोन्ही पुत्रांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तुझा काय आश्चर्य! पांगळ्यास पाय फुटले व आंधळ्यास दृष्टी आली. त्यांना तत्क्षणी वेद, शास्त्र, व्याकरणादी सर्व काही अवगत झाले आणि ते दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत श्रीपाद चरणी वंदन करते झाले. परिस्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे त्या सात्विक सत्पुरुषाशी नजर पडताच ही कमकुवत दुर्बल बालके सदृढता प्राप्त करती झाली. श्रीपादांनी बंधूंना आश्वासन दिले, तुम्ही पुत्रपुत्रांसह, संपत्तीसह, सुख समृद्धीसह चिरकाल आनंद उपभोगाल. तुम्ही मातापित्यांची सेवा कराल, महाज्ञानी व्हाल, ऐहिक सुख प्राप्त करून सुखी व्हाल आणि अखेरीस निश्चितपणे मुक्त व्हाल. दोन्ही बंधूस उपदेश करून श्रीपाद आपल्या मातेस म्हणाले, तुम्ही या दोन्ही मुलांसोबत नक्कीच सुखी व्हाल. तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील.
तुम्ही पुत्रपुत्रपर्यंतचे त्यांचे सुख तुमच्या डोळ्यांनी पाहू शकाल याची खात्री बाळगावी. तुमच्या घरी लक्ष्मी अखंडतेने वंशपरंपरागत नांदेल. तुमची ही लेकरे वेदशास्त्रात पारंगत होतील आणि जगभरात कीर्तिवंत होतील. हे माते, आता माझी अवज्ञा न करता तुम्ही मला येथून उत्तरेकडे जाण्याची आज्ञा द्यावी. मला तेथे अनेक साधुजनांना दीक्षा द्यावयाची आहे असे सांगून आणि माता पित्याची परवानगी घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावले. काशी क्षेत्री थेट गुप्तरूपाने पोचले. काशीहून श्रीपाद बद्रिकावनात गेले. तेथे त्यांनी नारायणाची भेट घेतली. आपल्याला मनुष्य रूपात राहून अवतार कार्य करावयाचे आहे हे सर्वप्रथम त्यांनी निश्चित केले. त्यानंतर ते गुप्तरूपाने गोकर्ण क्षेत्री पोचले. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथांमधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संवादामधून घडणारा दत्तात्रय श्रीपाद अवतार कथन नावाचा हा 5वा अध्याय पूर्णत्वास आला आहे. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.